ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत आणि जे तुरुंगात जायला पाहिजे अशी फडणवीस यांची भूमिका होती, त्यांच्या पक्षाची भूमिका होती. त्यांना शिवसेना फडणवीस गटानं उमेदवारी दिल्या आणि त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फडणवीस जात आहेत. हा त्यांच्यावर घेतलेला काळानं सूड आहे. मी आज वाचलं की ते दक्षिण मुंबईत चालले आहेत यामिनी जाधव यांचा अर्ज भरायला. ते जाण्याआधी फडणवीस यांनी जाधव दाम्पत्यावर जे विधानसभेत भाषण केलं होतं स्वतःच, ते एकदा ऐकावं. ते त्यांनी ऐकावं आणि मग स्वतःला आरशात पाहावं. महाराष्ट्र हा गुंडांच्या ताब्यात आहे सध्या आणि हे संगनमतानं चाललेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस. पोलीस खात्यात दाखवतील का? पोलीस खाक्यात दाखवणार नाहीत. पोलिसांनाही गुंड टोळ्यामध्ये सामील करून पोलीस माफिया हा नवीन प्रकार निर्माण करून त्यांना विरोधकांवर हल्ले करण्यासाठी सोडलेलं आहे. पोलीस हतबल आहेत. पोलीस प्रशासन हतबल आहे. लॉ अँड ऑर्डर हे पूर्णपणे कोलमडलेलं आहे. तो राहुल गांधी ने रायबरेली से फॉर्म भरा है, अमेठी से नहीं भरा है, तो बोलते हैं अमेठी में कांग्रेस अभी से जो गांधी फैमिली है वो आ रही है. नहीं, देखिए अमेठी से और भी लोगों ने चुनाव लड़ा है ना पहले, जो गांधी परिवार से बहुत ही नजदीक रहे. ऐसे बहुत से लोग अमेठी से लड़े हैं. देखो आप, आर.के. धवन से लेकर बहुत से ऐसे लोग हैं वहां से चुनाव लड़े हैं. अरुण नेहरू भी लड़े थे कभी, आपको याद होगा, कभी रायबरेली से, कभी अमेठी से. बीजेपी को क्या पड़ी है कौन किससे? आप अपना चुनाव लड़िए ना. मुझे स्मृति ईरानी के ऊपर बहुत दया और तरस आती है क्योंकि वो अब राहुल गांधी की पीए से हारने वाली है. राहुल गांधी से नहीं, ये बहुत सोच समझकर लिया हुआ निर्णय है. जो के.एल. शर्मा है वो कांग्रेस पार्टी के वफादार कार्यकर्ता है. सालों साल से राहुल जी प्रियंका गांधी के साथ उसने अमेठी में काम किया है. बहुत ही जमीनी कार्यकर्ता है. अगर एक जमीनी कार्यकर्ता चुनाव लड़ता है तो उसमें भारतीय जनता पार्टी को क्या तकलीफ है? कांग्रेस का ही कार्यकर्ता है, बाहर से तो नहीं लाया जो बीजेपी लाती है बाहर से चुनाव लड़ने के लिए. तो के.एल. शर्मा चुनाव जीतने जा रही है. एक सामान्य कार्यकर्ता कांग्रेस पार्टी का इस बार स्मृति ईरानी को पराभूत करे. देवेंद्र फडणवीस का बयान आया, जो वोटिंग परसेंटेज कम हो रहा है महाराष्ट्र में, कहा कि अगर जो वोटर वोट नहीं कर रहे हैं, मैं केंद्र सरकार से सजेशन दिया है कि उन पर कार्रवाई हो. जो वोटर, अच्छी बात है कि वोटिंग परसेंटेज बढ़ना चाहिए, डेमोक्रेसी है, लेकिन लोगों में निराशा क्यों है वोटिंग के प्रति, ये भी सोचना चाहिए. कम से कम 80% लोगों ने वोट तो करना चाहिए, ऐसा हमारा मानना है. लोग छुट्टी पर चले जाते हैं वोटिंग के दिन, लोग छुट्टी पर चले जाएंगे, उसके ऊपर जरूर कार्रवाई होनी चाहिए. और मैं सहमत हूं, देश का लोकतंत्र बचाना है तो ज्यादा से ज्यादा लोगों ने वोटिंग करना चाहिए. संजय निरुपम बहुत बयान दे रहे थे, अब कह रहे हैं कि मेरी घर वापसी हुई है, 20 साल के बाद मैं शिवसेना में वापस जा रहा हूँ. नहीं, हमारे पास तो नहीं, हमारे पार्टी में तो नहीं आए हैं. शिवसेना तो उद्धव ठाकरे जी की है. अभी और कहाँ कोई जाता है तो उससे हमारा कोई मतलब नहीं है. बालासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे जी की शिवसेना है. बाकी जो देवेंद्र फडणवीस ने राष्ट्रवादी में अपना एक गुट निर्माण, नहीं हमारे पास तो नहीं, हमारे पार्टी में तो नहीं आए हैं. शिवसेना तो उद्धव ठाकरे जी की है. अभी और कहाँ कोई जाता है तो उससे हमारा कोई मतलब नहीं है. बालासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे जी की शिवसेना है. बाकी जो देवेंद्र फडणवीस ने राष्ट्रवादी में अपना एक गुट निर्माण किया है, राष्ट्रवादी फडणवीस गट, शिवसेना फडणवीस गट, उसमें अगर कोई जाता आता है वो उनकी मर्जी है. मोदी अमेठी पे बात करते हैं, लेकिन काश्मीर में बात नहीं, कैंडिडेट पे बात नहीं करते. नाही, आमच्यासाठी तो दखलपात्र विषय नाही आहे. ज्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुमचा प्रवेश हा संजय राऊत त्यांना काउंटर करण्यासाठी करण्यात आलाय का, तर मुख्यमंत्री म्हणाले की ते एन्काउंटर करून टाकते संजय राऊत. करू द्या ना. मी त्यांना किती भीती वाटते आमची हे तुम्ही समजून घ्या. त्यांना संजय राऊतांची
शिवसेनेची किती भीती वाटते. नकली असल्याचा हा परिणाम आहे. ते नकली असल्यामुळे आपलं नकली पण गळून पडेल आणि आम्ही त्यांची वस्त्रहरण करतोय, रोज मुखवटे ओरबडतोय, त्याच्यामुळे ही त्यांची भीती ही रास्त आहे. आमच्यासमोर कोण येत आहे वगैरे याच्याशी आम्हाला काय पडलं, आम्ही आमची भूमिका मांडतो. शिवसेनेची, उद्धव ठाकरे साहेबांची, आमच्या पक्षाची, महाविकास आघाडीची. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. उद्या त्यांच्या गटाची म्हणजे शिवसेना फडणवीस गटाची जर कोणी बाजू मांडणार असेल त्याने मांडायलाच हवी. नकली व्यक्तीला आणि नकली संघटनेला सुद्धा एक बाजू असते. आम्ही नकली का आहोत, आम्ही डुप्लिकेट का आहोत, आम्हाला खोटेपणा का करावा लागतोय, आमची काय मजबुरी आहे, हे सांगायला सुद्धा एक प्रवक्ता लागतो. तो त्यांच्याकडे असेल कोणी, राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट किंवा शिवसेना फडणवीस गट, तर त्यांनी ते जरूर मांडलं पाहिजे. सर, रोहित वेमुला को लेके क्लोजर रिपोर्ट डाली गई है तेलंगाना पुलिस की तरफ से और कहा कि वो दलित नहीं थे, जो सुसाइड हुआ है वो पूरे मामले को लेकर. नहीं, ठीक है, अभी वो मामला खत्म हो गया है. सर, मोदींना उद्धव ठाकरे यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये असं शरद पवारांनी म्हटलेलं. शरद पवार साहेब हे टू द पॉइंट बोललेले आहेत. मोदी हे वारंवार आमच्याकडे खिडकीतून डोकावून पाहतायत आणि त्यातच कळतंय की देशातले निकाल कोणत्या दिशेने चालले. पण मोदींनी कितीही डोळे मारले, खुणावलं खिडकीतून, गच्चीवरून, फटीतून, दारातून, पायरीवरून, तरी महाविकास आघाडीतला कोणताही घटक हा कोणत्याही आमिषाला, प्रलोभनाला, दहशतीला बळी पडणार नाही. आम्ही इंडिया अलायन्स म्हणून एकत्र राहू आणि केंद्रामध्ये सत्तेवर येऊ. उद्धव ठाकरे अडचणी झाली तर पहिला मीच असणार, त्यांच्या खोटं बोलतायत, असं मोदी. खोटं आहेत. महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम ज्या नरेंद्र मोदींनी केलं, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष ज्यांनी तोडला पैशाच्या बळावर, ईडीच्या ताकदीवर, ही भूमिका ज्यांनी घेतली आणि बेईमान लोकांच्या हाती, शिवसेनेतल्या बेईमान लोकांच्या हाती ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं